वेद, उपनिषदे, गीता, पुराणात पूर्वजन्म पुनर्जन्माच्या अनेक कथा सापडतात. अन्य कितीतरी धर्मातील वाङ्मयामध्येही पुनर्जन्माचे दाखले देण्यात आले आहेत. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. आपल्याला आता अनंत विस्तारात पसरलेले विश्व आणि त्यातील पृथ्वीच्या स्थानाची जाणीव झालेली आहे. आपल्या एका आकाशगंगेतच सुमारे 400 अब्ज एवढे सूर्य आहेत. विश्वात जे काही दिसते, आकलन होते, तो सारा ऊर्जेचा व प्रकाशाचा खेळ आहे. ऊर्जा वस्तुमान नाही, कधीच नाहीसे होत नाही, ते फक्त रूप बदलत असते. हे वैज्ञानिक सत्य आता स्वीकारण्यात आले आहे. पुनर्जन्म या संकल्पनेवर विचार करताना आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या तपशिलाचे भान ठेवून जन्मजन्मांतरीच्या चक्राचा विचार करायला हवा. होमोसेपियन हा आफ्रिकेच्या पठारावर उत्क्रांत झालेला एक सामान्य जीव होता. 40,000 वर्षांपूर्वीच्या त्या काळात टिकून राहण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागत होता. मेंदूच्या वापरातून तो महाबलाढ्य होत गेला, पृथ्वीचा स्वामी झाला. आता सायबोर्गच्या रूपात तो देव बनण्याच्या काठावर उभा आहे. वैज्ञानिक संशोधनाने मानवाला कल्पनातीत अशी सुखसाधने प्राप्त करून दिली आहेत. मानवी सरासरी आयुष्य बरेच वाढले आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला मानवाचे सरासरी वय 30 पेक्षाही कमी होते. आता आपल्या देशातही सरासरी वय 74 एवढे आहे. येणाऱ्या 50 ते 60 वर्षात मानवी आयुष्य आणखी बरेच वाढणार आहे. मानवाला अमर करता येईल या दिशेने संशोधन चालू आहे. या शतकात मानवाचे वय 130 ते 170 वर्षांपर्यंत वाढविले जाईल. वैज्ञानिकांकडून तसे भाकीत करण्यात येत आहे. अर्थात ही सोय मोजक्या धनवंतांसाठी असेल. 2050 साली ज्यांच्याकडे निरोगी शरीर आणि बँकेत भरपूर पैसे असतील ते त्यांचा मृत्यू कितीतरी काळ पुढे ढकलू शकतील. दर 10 वर्षांनी एखाद्या क्लिनिकमध्ये जाऊन मेकओव्हर ट्रीटमेंट घेऊन डोळे, मेंदू, पेशी अपग्रेड करून घेणारे तंत्रज्ञान विकसित होईल. निदान तसा दावा करण्यात येत आहे. तेवढा काळ शरीर जिवंत राहावे यासाठी काही शास्त्रज्ञ दिवसाला 40 पेक्षा जास्त गोळ्या खाऊन शरीर सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुमच्याकडे पैसे असतील आणि ते मोजून जर तारुण्य विकत मिळणार असेल तर माणसे त्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार होतील. महामूर पैसे मिळावेत यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर माणसांकडून आजही केला जातो. तारुण्याचा जोश असणारे 1000 वर्षांचे आयुष्य ययातीला हवे होते, तसे ते मिळावे यासाठीचे संशोधन विज्ञान तंत्रज्ञान करीत आहे. मानवी आयुष्य एवढे वाढेल का? उत्क्रांतीचा ओघ हा मानवी आयुष्य वाढावे आणि त्याने सुखोपभोग घ्यावेत या दिशेने वाहत आहे. एवढ्या दीर्घ कालावधीचे सुदृढ आयुष्य आणि हवे तेवढे कामोपभोग घेण्याची संधी मिळणार असेल तर त्या रूपात पुनर्जन्माला येणे कोणालाही आवडेल. तंत्रज्ञानात तसे शोध लागतीलही, पण आईस्क्रीम खाणे, मांसाहार करणे, व्हिडिओ गेम्सचा थरार अनुभवणे आणि अमर्याद कामोपभोग घेणे यासाठी मानव उत्क्रांत झालेला नाही. माणसाला मिळालेली कुतूहलाची देणगी महत्त्वाची आहे. 150 वर्षांचे आयुष्य मिळून माणूस अधिक सुखी होईल असे आपल्याला वाटते का? रानावनात अन्नासाठी हिंडणाऱ्या माणसाला जेमतेम पोट भरेल एवढे अन्न मिळत होते. बराच काळ उपाशीही राहावे लागत होते, पण अन्न मिळाल्यानंतर त्याला होणारा आनंद आणि हवे ते चवदार पदार्थ भरपेट खाणाऱ्या माणसाला होणारा आनंद याची तुलना करा. आजच्या युगात राहणारा माणूस त्या वनात राहणाऱ्या माणसांपेक्षा जास्त सुखी आहे असे म्हणता येईल का? नाही. पण तरीही निवडीचे स्वातंत्र्य दिले गेले तर आजच्या युगात जन्म घेण्याची निवड केली जाईल हे सत्य आहे. आज आपल्याकडे जी माहिती आणि तपशील उपलब्ध आहेत त्या परिप्रेक्षात पुनर्जन्म कोणाचा व कशासाठी या संकल्पनेवर नव्याने विचार व्हायला हवा आहे हे आपल्यालाही पटत असेल. यासाठी अधिक तपशिलात जाऊन निष्कर्ष काढायला हवेत. तसा प्रयत्न मी करणार आहे. यावरील आपली मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.